भारतनगरातील संभाजी शिंदे स्कूलच्या पाठीमागील जुना विडी घरकुल परिसरात काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे लोकांचे संसार विस्कळीत आलेत। रात्रभर झालेल्या पावसामुळे घराघरात पाणी शिरून धान्य, कपडे, फर्निचर पाण्याखाली गेले। याच परिसरात असलेले छोटे छोटे विडी कारखानेही पाण्याखाली गेले असून लाखो रुपयांचं मोठं नुकसान झालंय। कच्चा माल, तयार माल आणि मशिनरी सर्वत्र पाण्यात बुडाल्यानं शेकडो कामगारांचे रोजगार धोक्यात आले। नागरिकांनी सांगितले की रात्रभर जागून पाणी काढत होतो पण तरीही संसार उद्ध्वस्तच झाला। आता कारखान्यांचे नुकसान झाल्यानं उदरनिर्वाहाचा प्रश्नही उभा राहिलाय। प्रशासनानं तातडीनं मदत करावी अशी मागणी स्थानिकांनी केली असून परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की संभाजी शिंदे स्कूलच्या पाठीमागं भारतनगर ओळखला जाणारा हा परिसर अतिशय खतरनाक परिस्थिती, पूरजनक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि रात्रभर पावसाचं थैमान या ठिकाणी घातलेलं आहे आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्या कारणानं त्या सर्व इथल्या परिसरातील भागातील लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की कामगाराचा एरिया म्हणून ओळखला जाणारा जुना विडी घरकुल परिसरामध्ये अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी जे संसारोपयोगी साहित्य आहे ते सुद्धा पाण्याखाली गेल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीनं या घराची परिस्थिती या पाण्यामुळे निर्माण झालेली आहे आणि मला इथल्या नगरसेवकांना सर्वांना इथल्या प्रशासनाला जागरूक करायचं आहे। या प्रशासनाने या सर्व परिसरातील ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसान भरपाई या प्रशासनाने द्यावी। या ठिकाणी आपण पाहू शकतो की नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। दादा, किती मध्ये कधीपासून पाऊस झालेला आहे? रात्री 12:15 चालू आहे। 12:15 चालू आहे पाऊस। रात्रभर आम्हाला झोप नाही, काय नाही, पाणी असल्यामुळे झोप नाही आणि रोडवर सगळे खड्डे झालेले पूर्ण भरले आणि तुमच्यामध्ये रोड आहे का? रोड केलेले या ठिकाणी आपण पाहू शकता की रोड पण नाहीये। ड्रेनेज लाईनची सुविधा ड्रेनेज लाईनची सुविधा आहे परंतु ते पाईपलाईन म्हणजे ते काढण्यासाठी, गाळ काढण्यासाठी कोणी येत नाही। या ठिकाणी अशा प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिक देत आहेत आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। दादा, म्हणजे पूर्ण काय काय साहित्य भिजलेलं आहे? कपाट बिपाट भांडे सगळं वाहून गेले। म्हणजे या ठिकाणी हा कामगाराचा एरिया ओळखला जाणारा परिसर अतिशय त्या ठिकाणी भयंकर परिस्थिती आहे। इथल्या प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी त्यांना मदत करावी। असं बिड्या केलेल्या आमच्या आजी आहे हे बिड्या केले तर संध्याकाळी असं झोपले तर पण बिड्या सगळं वाहून गेले। या ठिकाणी आपण पाहू शकता की जुना विडी घरकुल परिसरामधील जास्तीत जास्त विडी कामगार आहेत आणि विड्याचा व्यवसाय या ठिकाणी ते करतात। लूप कामगार सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचं पूर्ण साहित्य पाण्याखाली वाहून गेलेलं आहे अशा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत। प्रशासनाला विनंती आहे की इथल्या परिसरातील सर्व नागरिकांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सर्व प्रशासनाला, सर्व नागरिकांकडून। नगरमध्ये बघा पाऊस पडलेले, सगळ्यांच्या घरात पाणी शिरलेले, लहान पोरं सगळे आम्ही उभा राहिलेले 2 वाजल्यापासून रात्री। म्हणजे आता तुमच्या घरात सगळं पाणी आहे? सगळं पाणीच बघा आमच्या घरात। या